नवोदय परीक्षा 2025च्या सरावासाठी सन 2016मध्ये सरळ व्याजावर आलेला हा प्रश्न पाहूया. दर साल दर शेकडा किती दराने ₹3,750 वरचे सरळ व्याज 3 वर्षांनी ₹1,314 होईल. हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर सरळ व्याजाचं सूत्र लिहायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. त्यानंतर मुद्दल या ठिकाणी आपल्याला आहे 3,650 म्हणून 3,650 मुद्दल लिहूया. दर आपल्याला काढायचा आहे त्यामुळे तसाच दर लिहूया. आणि त्यानंतर मुदत जी आपल्याकडे आहे ती 3 वर्षांची आहे. छेदाला 100 लिहूया. आणि त्यानंतर इकडे जे सरळ व्याज इतक्या 3 वर्षांचं आहे ते 1,314 आहे, म्हणून हे आपल्या सरळ व्याजाच्या खाली लिहूया. तर या शून्यालाही शून्य घालूया. या दोन संख्यांना 5 ने भाग जातोय. 5 दुने 10, 5 असते 35, 5 त्रिक 15. आणि त्यानंतर ह्या दोन हे दोन असेच ठेवूया. त्यानंतर राहिलेल्या संख्या पुढे लिहूया. 73 गुणिले दर गुणिले 3 छेदाला 2. इकडं 1,314. आता हे दोन आपल्याला दरची किंमत दर काढायचं असल्यामुळे हे दोन घालवण्यासाठी समानतेच्या गुणधर्मानुसार हे दरला भागिले असल्यामुळे दोन्ही बाजूला 2 गुणिले करूया. इकडेही गुणिले करा, इकडेही गुणिले करा. ह्या दोनला हे 2 जाईल आणि यानंतर आपल्या राहिलेल्या पुढच्या संख्या तशाच पुढे लिहूया. 73 गुणिले 3 गुणिले दर. इथंही आपण आहे तशा संख्या लिहूया. आता आपल्याला दरच्या बाजूचे 3 आणि 73 घालवायचं आहे. आपण सर्वात प्रथम 3 घालूया. यासाठी दर आणि 3 मध्ये गुणाकाराची क्रिया असल्याने दोन्ही बाजूला 3 ने भागूया. या 3 ला 3 जाईल. या 3 ने या संख्येला भागूया 1,314ला. 3 चौक 12, 3 त्रिक 9 आणि 3 8 24. अशा प्रकारे ही संख्या इथे येईल. नंतर पुन्हा राहिलेल्या संख्या लिहूया. 2 गुणिले 438, 73 गुणिले दर. आता हे 73 सुद्धा आपल्याला दरची किंमत काढण्यासाठी 73 घालवण्यासाठी दोन्ही बाजूला 73 न भागूया. या बाजूलाही 73 न भागा. ह्या 73ला हे 73 जाईल. 73ला आपण 6 न गुणल्यानंतर 438 येते, म्हणून राहिलेल्या संख्या या ठिकाणी लिहूया. 2 गुणिले 6 बरोबर दर, म्हणजे दर आला तो 12%. अशा प्रकारे 3,750 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,314 होण्यासाठी आपल्याला व्याजाचा दर 12% असावा लागेल.